प्राईम टाईमच्या सुरुवातीलाच पाहणार आहोत। संसदेचं पावसाळी अधिवेशन अखेर गदारोळ आणि घोषणाबाजीमध्येच अनिश्चित काळासाठी गुरुवारी स्थगित करण्यात आलं। अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये पुन्हा एकदा जोरदार आरोप प्रत्यारोप झाल्याचं पाहायला मिळालं। राहुल गांधी, पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावरून दोन्ही बाजूंकडून जोरदार राजकीय हल्ले केले गेले। शेवटच्या दिवशी मोदी आणि शहा हे दोन्ही नेते लोकसभेच्या सभागृहात उपस्थित होते। कामकाजाविना सभागृहाचं कामकाज पुढील अधिवेशनापर्यंत अनिश्चित काळासाठी स्थगित झालंय। पावसाळी अधिवेशनात 12 विधेयकांना मंजुरी। कामकाजावर विरोधकांच्या गोंधळाचा परिणाम। चर्चा न झाल्याचं खापर विरोधकांनी सरकारवर फोडलं। संसदेचं पावसाळी अधिवेशन, लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज अनिश्चित काळाकरता तहकूब झाल्यानंतर अधिवेशनाचं सूप वाजलं। अधिवेशनाच्या अखेरीस केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी पत्रकार परिषद घेत विरोधकांच्या भूमिकेवर जोरदार टीका केली। विरोधी पक्षांनी संसदेतील चर्चेत सहभागी होण्याऐवजी वारंवार गोंधळ आणि सभात्यागाचा मार्ग स्वीकारल्याचा आरोप त्यांनी केला। रिजिजू यांच्या मते कायदे मंजूर करण्याच्या दृष्टीनं हे अधिवेशन महत्वाचं ठरलं असलं तरी चर्चेच्या बाबतीत अपेक्षित कामकाज होऊ शकलं नाही। अधिवेशनाकरता निश्चित करण्यात आलेल्या एकूण वेळेपैकी लोकसभेत केवळ 19% तर राज्यसभेत 39% कामकाज झालं। गोंधळ वारंवार होणाऱ्या व्यत्ययांमुळे संसदेच्या कामकाजावर त्याचा मोठा परिणाम झाल्याचं दृश्य आहे। मॉनसून सेशन आज समाप्त हो गए हैं। हम दो तरीके से देखते हैं। बिजनेस के दृष्टि से बहुत अच्छा सेशन रहा। कुल 12 बिल्स हमने पारित किए हैं। चर्चा की दृष्टि से अच्छा नहीं हुआ है। लोकसभा में जितना टाइम आवंटित किया गया है, टोटल टाइम एलोकेशन के हिसाब से सिर्फ 19%, तो राज्यसभा का टोटल प्रोडक्टिविटी मॉनसून सेशन का 39%, लोकसभा का 19%। या अधिवेशनात एकूण 12 महत्वाची विधेयकं मंजूर करण्यात आली आहेत। लोकसभेत मंजूर झालेल्या 12 विधेयकांपैकी 11 विधेयकं विरोधकांच्या अनुपस्थितीत किंवा चर्चेविना मंजूर करण्याची वेळ आल्याचं रिजिजू यांनी सांगितलं। केवळ सार्वजनिक परीक्षा कायद्यावर लोकसभा राज्यसभा या दोनही सभागृहात सविस्तर चर्चा झाली। परीक्षांमधील पेपरफुटी आणि गैरप्रकारांना आळा घालणं हा या कायद्याचा प्रमुख उद्देश। रिजिजू यांनी सांगितलंय की एनडीएचे सदस्य तसंच काही विरोधी या खासदारांनी चर्चेत सहभाग घेतला, मात्र प्रमुख विरोधी पक्षांकडून वारंवार व्यत्यय आणण्यात आला, सभात्याग करण्यात आला। राज्यसभेतील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसनं संबंधित चर्चेतून सभात्याग केला। असं असलं तरी इतर विरोधी पक्षांच्या सदस्यांनी चर्चेत सहभाग घेतल्याचं त्यांनी नमूद केलं। बिल पास हुए हैं, 11 बिल्स पास किए हैं। इसलिए मैंने कहा टोटल 12 बिल्स पास किए हैं इन टोटल, और चर्चा की दृष्टि से हम खुश नहीं है क्योंकि अपोजिशन ने ठीक से चर्चा करने नहीं दिया, विशेष करके लोकसभा में, क्योंकि बिजनेस अच्छा हुआ। किरेन रिजिजू यांनी विरोधकांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे। त्यांच्या दीर्घ संसदीय अनुभवाचा दाखला देत त्यांनी विरोधकांच्या संसदेतील भूमिकेवर टीका केली। सामान्यतः विरोधी पक्ष सरकारला प्रश्न विचारतो आणि सरकारकडून त्याची उत्तरं अपेक्षित असतात, मात्र यावेळी सरकारकडूनच चर्चेकरता आग्रह केला जात असताना विरोधकांनी विविध कारणं देत चर्चेपासून दूर राहण्याची भूमिका घेतली आहे। संसदीय लोकशाहीच्या दृष्टीनं ही बाब चिंताजनक असल्याचं त्यांनी म्हटलंय। काँग्रेसवर टीका करताना रिजिजू यांनी संसद परिसरात फलक घेऊन फिरणं, घोषणाबाजी करणं हेच काँग्रेसच्या खासदारांचं प्रमुख काम बनल्याचा आरोप केला। या वातावरणामुळे काँग्रेसच्या नव्या खासदारांनाही
संसदीय कामकाज शिकण्याची आणि चर्चेत सक्रिय सहभागी होण्याची संधी नसल्याचं त्यांनी म्हटलंय। आगामी हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षांच्या भूमिकेत सकारात्मक बदल होईल आणि संसदेतील चर्चेला अधिक महत्त्व दिलं जाईल अशी अपेक्षा रिजिजू यांनी केली आहे। नाराबाजी ये तो आप सड़क में कहीं भी कर सकते हैं, सदन में तो चुन के आते हैं तो वहां तो डिबेट डिस्कशन के लिए आते हैं। तो एक ऐसा माहौल बना दिया कि कांग्रेस के एमपी सोचते हैं कि उनका मुख्य काम प्रायोरिटी नाराबाजी है। तो मैं पार्लियामेंट्री अफेयर्स मंत्री होने के नाते कांग्रेस के जो विशेष करके नए एमपी है उनके लिए मेरा दिल से मैं कहना चाहता हूं, उनके लिए मुझे खराब लग रहा है। मैं बहुत संवेदनशील इंसान हूं, कांग्रेस के एमपीओं का दर्द मैं समझ सकता हूं। कैसे सीखेंगे अगर डिबेट डिस्कशन नहीं होगा तो। सार्वजनिक परीक्षा विधेयक, स्पर्धा परीक्षांमधील पेपरफुटी, कॉपी आणि गैरप्रकारांना आळा घालणं आणि कठोर शिक्षेची तरतूद करता येणार। कर निर्धारण आणि इतर कायदे विधेयक, देशातील गुंतवणुकीला प्रोत्साहन देणं, उत्पादन क्षेत्राला बळ देणं आणि कर प्रणालीत सुधारणा करणं। बँकर्स बुक्स पुरावा विधेयक, डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक बँकिंग नोंदींना कायदेशीर पुराव्याचा दर्जा देऊन बँकिंग कायदे अद्ययावत करणं सुलभ होणार आहे। सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग विकास विधेयक, लहान उद्योजकांची रखडलेली थकबाकी वेळेत मिळवून देणं आणि विवाद निवारण प्रक्रिया सुलभ करणं। खाण आणि खनिज दुरुस्ती विधेयक, खाण क्षेत्रात पारदर्शकता आणणं आणि महत्वाच्या खनिजांच्या उत्खननाला गती देण्याकरता आवश्यक। भारतीय बंदरे विधेयक, देशातील बंदरांचं आधुनिक व्यवस्थापन, सागरी व्यापार सुरक्षा आणि पायाभूत सुविधांचा विकास करणं। कोस्टल शिपिंग विधेयक, किनारपट्टीवरील मालवाहतूक आणि नौकायन सुलभ करणं आणि देशांतर्गत जलवाहतुकीला प्रोत्साहन देणं। समुद्राद्वारे मालवाहतूक विधेयक, आंतरराष्ट्रीय मानकानुसार सागरी मार्गाने होणाऱ्या मालवाहतुकीचे कायदे अद्ययावत करणं। बिल्स ऑफ लँडिंग विधेयक, सागरी व्यापारातील पावती, कागदपत्रांविषयी जुने कायदे बदलून नवीन आधुनिक चौकट लागू करणं। मणिपूर वस्तू आणि सेवा कर विधेयक, मणिपूर राज्यातील जीएसटी संबंधित अध्यादेशाचं कायद्यात रूपांतर करणं। मणिपूर विनियोजन क्रमांक 2 विधेयक, मणिपूर राज्याच्या प्रशासकीय खर्चाकरता आवश्यक सरकारी निधीच्या वितरणास मंजुरी देणं। राष्ट्रीय क्रीडा प्रशासन, अँटी डोपिंग सुधारणा विधेयक, क्रीडा संस्थांमध्ये पारदर्शकता आणणं आणि खेळाडूंमधील डोपिंग रोखण्याकरता कठोर मानकं लागू करणं। अधिवेशनात महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा न झाल्याचं खापर विरोधकांनी सरकारवर फोडलंय। सरकार चर्चेकरता तयार नसल्यामुळे त्यांनी विरोधकांना बोलू न देण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप विरोधी पक्षाच्या खासदारांनी केलाय। सत्र चलने पर नुकसान होता है तो सुषमा स्वराज जी ने कहा था 10 करोड़ जाते हैं तो 1.25 लाख करोड़ बुलाते हैं। अरुण जेटली साहब ने कहा था इस्तीफा दिया, ये 1 सेकंड का नुकसान हुआ तो एक इस्तीफा गिरा। तो समझे आप, सत्र न चलाने का महत्वपूर्ण है। अगर वही लोग पहले दिन से आते तो सत्र न चलता क्या। यहाँ पे जो सबसे लोकशाही का, हमारा लोकतंत्र का सबसे बड़ा उच्चतम मंदिर है, जहाँ पे कायदे कानून बनते हैं और देश के लोगों के लिए सुरक्षा, देश सुरक्षित सार्वभौम देश जिसको कहते हैं, उसके लिए सही ढंग से चले, ये उनकी अपेक्षा रहती है। जो अपेक्षा हो न सकी उसके कारण भी सामने है। विपक्ष भी अपने जो मुद्दों पर लेके आया था उस पर सरकार उस वक्त जवाब नहीं दे सका और उसका परिणाम इसमें होगा। ने लगातार यही बात उठाई सदन के अंदर, और जो युवाओं के साथ बर्बरता हुई है इस पे भी अंदर होम मिनिस्टर की तरफ से कोई स्टेटमेंट आ जाए। हमारी खाली यही डिमांड थी। लगातार हम लोगों ने यहाँ पे आकर रोज सुबह यही बात कही है
कि आफ्टर ऑल जो ये चढ़ावा चोरी, दान चोरी, चंदा चोरी हुई है, जहां धातु की चोरी हुई है, लोगों की आस्था श्रद्धा की चोरी हुई है, आखिरकार इसकी जवाबदेही सरकार देगी या नहीं देगी, लेकिन मैं नहीं समझती सरकार ने इसकी तरफ देखा भी। ये सोचते हैं कि आज होश में आके नींद से उठकर वंदे मातरम पूरा गाना गा दिए तो ये नया भक्त बन गए और देशभक्ति बन गए। कोई इनको सर्टिफिकेट दे रहे हैं क्या कि ये बहुत अच्छे नागरिक है और बहुत अच्छे देशवासी है और हमसे ज्यादा है? नहीं ना। कम से कम ये तो पहचाने कि हमारे हाथ में इतना ताकत है कि आप नालायक सरकार, आप कुछ नहीं कर पाए और एक राहुल गांधी ने चमका दिया। बहुत अच्छी बात है, तो मान लो कि आप कमजोर है, अब चलाने लायक नाही आहे। सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षांमधील परस्पर विश्वास पूर्णपणे संपल्याचं या अधिवेशनात दिसून आलं। चर्चा करा असा आग्रह धरणारे सरकार आणि आमच्या मागण्या आधी मान्य करा असा हट्ट धरणारे विरोधक यामुळे संसदेतील राजकीय कोंडी अधिकच गडद झालीय। संसदेचं अधिवेशन संपलं असलं तरी त्यावरून सुरू झालेला राजकीय वाद आता रस्त्यावर आणि आगामी निवडणुकांच्या प्रचारात पाहायला मिळणार आहे। हिवाळी अधिवेशनात तरी ही कोंडी फुटेल का की संसदेचा मौल्यवान वेळ असाच गोंधळात वाया जाईल हा मोठा प्रश्न सध्या तरी अनुत्तरित आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।